भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे हिंदूंना रिप्रेझेंट करत नाहीत, किंबहुना जगभर ते हिंदूंना बदनाम करत आहेत. एवढं राम मंदिर बांधताना खोदकाम झालं तर त्याच्यामध्ये जर रामाबिमाच्या मूर्त्या आढळल्या असतात तर यांनी जगभर ते रणगाडे आणि रथ घेऊन फिरवले असतात. आणि रामलल्ला 500 वर्षांनी आले, याला काय पुरावा आहे? मुळामध्ये पुरावा आणि श्रद्धेला पुरावा लागत नाही. काही काळानंतर रघुराम गोडसेंचं एवढ्याच उत्सवाने मंदिर बांधलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. शास्त्रानुसार आता बोलायचं झालं तर शंकराचार्य 4 आहेत, सांगतायत, आणि इतरही अनेक आचार्य आहेत ते सांगतायत की हे मंदिराची प्राणप्रतिष्ठा योग्य आहे. जर तुम्ही प्राणप्रतिष्ठा असा शब्द मानला तर ती धर्मशास्त्राला धरून नाही, कारण मंदिर पूर्ण व्हायच्या अगोदर ती प्राणप्रतिष्ठा करता येत नाही. तर मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधींच्या यात्रेवर हल्ला होणं ही एक लोकशाहीला मारक अशी घटना आहे. पण यात्रेवरचा हल्ला हा नियोजित होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या कार्यपद्धतीनुसारच होता. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. पत्रकाराचं एक भूमिका असते की पत्रकार नेहमी एका क्रॉस रोडवर उभा असतो आणि लोकांनी कुठल्या दिशेनं जावं, कुठल्या पद्धतीच्या मार्गाने जावं याचे पर्याय पत्रकार सुचवत असतो. आणि ही यालाच खऱ्या अर्थानं पत्रकारिता असं म्हणतात, ज्याला जर्नलिस्ट स्टँडिंग ऑन द क्रॉस रोड अशा पद्धतीने सुद्धा म्हटलं जातं. की पत्रकाराचं काम फक्त असलेल्या बातम्या देणं नाही किंवा असलेल्या घटना दाखवणं नाही, तर घटनांमधल्या मागचं काही सामाजिक कारण असेल, सांस्कृतिक कारण असेल, राजकारण असेल, याचा खुलासा करणं अत्यंत महत्वाचं असतं. मॅक्स महाराष्ट्र याच पद्धतीची पत्रकारिता सुरुवातीपासून करत आलेली आहे. आणि त्यामुळे देशात घडणाऱ्या कुठल्याही घटना असो, ज्या जनमानसावरती प्रभाव करतात, ज्याचं जनमानसामध्ये चर्चा होते, त्या प्रश्नांवरती मॅक्स महाराष्ट्र स्वतः बोलत असतं आणि विचारवंतांशी सुद्धा त्या संदर्भात संवाद साधत असतं. आता आपल्या सोबत ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, राजकीय विश्लेषक, ज्यांचं स्वतःच असं चॅनल आहे, असे राजू परुळेकर जी आपल्या सोबत आहेत. राजू परुळेकर जी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. मी दिल्लीत आहे, आता थंडी आहे आणि उत्सवी वातावरण म्हणाल तर मी जिथे आहे डिफेन्स कॉलनीमध्ये, तिथे ऍब्सोल्यूट उत्सवी वातावरण नाही. एकही झेंडा नाहीये, कोणत्याही प्रकारचं लाईट नाहीये, कोणीही काही करत नाहीये. सर्वजण सर्व प्रकारचं सामिष भोजन करतायत, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि दिल्ली मधली ही स्थिती मी तुम्हाला सांगतो. बाकी दिल्लीच्या काही भागामध्ये उत्सवी वातावरण, सुंदरकांडचं पठण वगैरे चालू आहे. परंतु मला असं वाटतं की लोक एक सेरिमनी, लोकांना उत्सव हवा असतो, कारण रोजच्या दुःखावर फुंकर घालण्याकरता काहीतरी आनंद हवा असतो. तसं असल्यामुळे ते करतायत. त्यात भक्तिभावना, स्पिरिच्युअलिटी आणि अध्यात्म तर खूपच पुढची गोष्ट राहील. धर्मशास्त्र तर त्यांनी बाजूलाच ठेवलेलं आहे, त्यामुळे काय मुद्दाच नाही. हो हो हो, म्हणजे एकूणच ज्या पद्धतीचं आज वातावरण दिसतंय की एका बाजूला राम मंदिराचं भव्य असणारे फोटो, त्यानंतर त्या ठिकाणी रामाची आक्रमक अशी मुद्रा, आणि त्याच बरोबर मोदी रामाची सुद्धा मुद्रा तुम्हाला ठिकठिकाणी जाहिरातींमध्ये, आजच्या वृत्तपत्रांमध्ये दिसतायत. आता अयोध्येमध्ये राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेची एक म्हणजे पूजा आणि समारोह सुरू आहे. तर आपण नेहमी त्याच्यावरती बोलत आहात. तर पण आता या माहोलमध्ये तुम्ही कसं पाहतायत की एकीकडे हे राम मंदिरामध्ये रामाची प्राण प्रतिष्ठा होते आहे, जे निर्माणाधीन मंदिर आहे, आणि दुसरीकडे राहुल गांधीची जी न्याय यात्रा आहे ती अडवली गेलेली आहे, त्यांना मंदिर प्रवेश नाकारलेला आहे. काय सांग? थिओक्रसी किंवा थिओलॉजीवर आधारलेलं किंवा धर्मशास्त्रावर आधारलेलं असं एक स्टेट, एक राज्य निर्माण करावं, ही महत्वाकांक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेची होती. भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवल्यावर मोदींनी ती पूर्णत्वाकडे नेण्याचं ठरवलं आणि त्या दृष्टीने हे राम मंदिर बनतं आहे. तुम्ही परवानगी द्याल तर अखेरीला, म्हणजे हा कार्यक्रम संपायच्या वेळेला मला तुम्ही आठवण करा की मी माझं म्हणून एक स्टेटमेंट कालच टाकलेलं आहे, जे इंग्रजीत मी वाचून दाखवेन. छोटूस आहे एकदम. ठीक आहे. की या सर्व परिस्थिती संदर्भात एक व्यक्ती म्हणून आणि माझ्यासारख्या अनेक व्यक्तींच्या वतीने म्हणून मी ते टाकलेलं आहे. मला काय वाटतं ते मुळामधून ऐकणं आनंददायक तुम्हाला पण वाटेल, असं कदाचित काही लोकांना फार दुःखदायक वाटेल ते.
पण तरी तिथे ऐका, कारण तो इतिहासाचा पीस आहे आजच्या दिवशी. एनिवे, तर मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधींच्या यात्रेवर हल्ला होणं ही एक लोकशाहीला मारक अशी घटना आहे. पण ती घटना लोकशाहीला मारक आहे असं भारतीय जनता पक्षाला वाटत नाही. उलट तो त्यांचा पराक्रम आहे असं त्यांना वाटतं, की त्यांना असं वाटतं की राम रावण युद्धामध्ये बाण रामानीच मारले होते आणि रावणाकडे शस्त्रच नव्हती म्हणून. म्हणजे जसं नथुराम गोडसेने आजपासून 8 दिवसांनी आपल्या महात्म्याचा खून केला या लोकांनी, नथुराम गोडसेने महात्मा गांधींना मारलं याच ठिकाणी दिल्लीमध्ये राजघाटात त्याचा स्थळ आहे. तर तेव्हा जे मारलं त्याला आज ते अत्यंत ग्लोरिफाय करतात. काही काळानंतर नथुराम गोडसेंचं एवढ्याच उत्सवाने मंदिर बांधलं तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण त्यांच्याही नावात राम आहेच. तर ते मंदिर सुद्धा बांधतील. याचं कारण मला माहिती आहे की कारण एका निशस्त्र वृद्ध आणि महात्मा असलेल्या आणि जगाला वंदनीय असलेल्या मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, बराक ओबामा यांनी ज्यांना आपले आदर्श मानले पुढच्या काळात, आणि आईन्स्टाईनने असा माणूस पृथ्वीवर झाला यावर विश्वास पुढे लोक ठेवणार नाही असं म्हटलं, त्याला निशस्त्र असताना आणि वृद्ध आणि उघडा असताना गोळ्या घातल्या नथुराम गोडसेने या थंडीमध्ये. म्हणजे जानेवारीत आता थंडी आहे, मी इथे ती अनुभवतोय. तर मला नाही वाटत की त्यांना राहुल गांधींच्या न्याय यात्रेवर झालेल्या हल्ल्याबद्दल काही साध्य साधन सुचिता किंवा लाज किंवा विवेक वाटला असेल. किंबहुना अशा प्रकारचे हल्ले करून त्यांनी सनातन त्यांची अनेक ऑक्झिलरी स्ट्रक्चर्स आहेत. त्यांनी दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश, पानसरे सर आणि अनेक लोकांना पूर्वी पण, म्हणजे आपण बघतो आहोत की तुकाराम महाराजांपासूनच सस्पिशियसच आहे ना मृत्यू. बरोबर. तर या सर्वांच्या मृत्यूचं जे आहे कारण, त्या कारणाची त्यांना लाज वाटलेली नाही आहे सनातनांना आजपर्यंत. त्यामुळे महात्मा गांधींच्या मृत्यूची वाटली नाही. त्यामुळे राहुल गांधींच्या अत्यंत शांत आणि हिंसात्मक अशा न्याय यात्रेवर हल्ला चढवणं हे त्यांना वीरकृत्य वाटलं असेल, जसं त्यांना नथुराम गोडसेचं कृत्य हे वीरकृत्य वाटतं. त्याच्यात वीर काय हे मला कळत नाही. जर गांधीजींच्या हातात मशीन गन असती आणि ते एक युद्ध असतं युनिफॉर्म मधलं, तर त्याला आपण म्हणू शकलो असतो की दोन वीर युद्धामध्ये हे झालं, म्हणजे काय जे काय व्हायचं ते झालं. पण हा तर खून होता सरळ सरळ. म्हणजे तो तुम्ही नाकारला पाहिजे. आधुनिक समाजामध्ये तो धिक्कारला पाहिजे, आणि आधुनिक काय रामराज्यात पण तो धिक्कारला गेला पाहिजे. निशस्त्र माणसावर कोणत्याही प्रकारचा हल्ला केला जात नसे असं म्हणतात. म्हणजे काही प्रमाणात महाभारतात संध्याकाळी युद्ध बंद केलं जात असे. काही नियम तर होतेच ना, कोड ऑफ कंडक्ट. हो हो. परंतु रामराज्यात सुद्धा शूद्रांसाठी काही नियम नव्हते. त्यांच्या कानात तप्तशीस टाकलं जात असे आणि त्यांची कोणती बाजू ऐकली जात नसे. स्त्रियांनाही तेवढं महान स्थान होतं अशातलाही भाग नाही. कारण सीतामाईंचं जे पुढे झालं आयुष्याचं वाळवंट, तेही रामराज्याचाच भाग आहे. तर आज जे राम बसत आहेत ते राम एकटे आहेत, कारण ते बालराम आहेत असं मला ऐकू आलंय. मला अजून काही नक्की माहित नाही. मी तो सगळं काय जे काय चाललेला आहे उत्सव तो बघतच नाहीये, आणि मला त्याबद्दल काही माहिती कळावी अशी माझी अजिबात इच्छा नाहीये. कारण त्यात धार्मिक आणि आध्यात्मिक, ज्याला स्पिरिच्युअल असं आपण म्हणतो, तसं काहीच नाहीये. ते असतं तर मी नक्कीच बघितलं असतं, कारण मला त्यात रस आहे. बरोबर. त्यामुळे राहुल गांधी यात्रेवरचा हल्ला हा नियोजित होता, आणि तो राष्ट्रीय शासक संघ आणि भाजप यांच्या कार्यपद्धतीनुसारच होता. बरोबर. यातनं एक प्रश्न, जेव्हापासून राम मंदिराचा विषय सुरू झालेला आहे तर रामायणाच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुद्धा येत आहेत. तर काही लोकांचं असं म्हणणं येतं किंवा व्हॉट्सअपच्या आणि इतर सगळ्या समाज माध्यमांवरती आपण ज्या प्रतिक्रिया बघतो की तुम्ही आता रामाचं मंदिर होत आहे, तुम्हाला आनंद का होत नाही, आणि तुम्ही हे जुने जे काही द्वेषमूलक गोष्टी आहेत त्या उकरून का काढत असतात वारंवार. आता तर त्या गोष्टी नाही आहेत ना, तुम्ही का उकरून काढतात त्या गोष्टी, असा एक त्यांचा आक्षेप असतो. आणि आता कसं राम मंदिर होत आहे तर तुम्हाला त्याचा आनंद होत नाहीये का? हे बघा की या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने इलेक्टरल बॉन्ड, नंतर पीएम केअर, रफायल, नंतर इतर अनेक जे नोटबंदी, त्यामध्ये झालेले मृत्यू, अडाणींना
वाटेल त्या प्रमाणात देशाचा अनेक हिस्सा लचके तोडायला संधी दिली, त्याची उत्तरं 9.5 वर्ष, आता 9.5 वर्ष म्हणता येईल, की 9.5 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेऊन पंतप्रधानांनी दिली नाही. निवडून दिलेले पंतप्रधान आहेत ते विश्वासासारखे आहेत, ट्रस्टी आहेत, ते उत्तरदायी आहेत आपल्या सर्वांना. त्यांनी उत्तर देणं भाग आहे, म्हणजे तो त्यांचा अधिकार नाहीये, प्रिव्हिलेज नाहीये त्यांना उत्तर द्यावी की न द्यावी. त्यांचं कर्तव्य आहे आणि घटनात्मक कर्तव्य आहे. सगळ्या पंतप्रधानांनी त्यांच्या अगोदरच्या, म्हणजे भाजपचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी, त्यांनीही उत्तर दिलेली होती. ती उत्तर त्यांनी आजपर्यंत दिलेली नाही, कारण त्यांच्याकडे उत्तर नाही आहेत त्या प्रश्नांची. आणि ती उत्तर जी आहेत ती त्यांना सरकार सोडावं लागेल अशी आहे. तर त्यांनी 10 वर्षात उत्तर दिली नाही. आणि मुस्लिम माणसांनी मध्ययुगामध्ये जेव्हा सर्व हिंदू मुस्लिम सगळ्या प्रकारचे राजे एका वेगळ्या प्रकारच्या मानवी मूल्य व्यवस्थेत राहत असत, तेव्हा जे वागले त्याची उत्तरं आता 500 वर्षांनी आत्ताच्या मुसलमान मुलांनी द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे. हे केवळ बिभत्स नव्हे, तर हे क्रूर आणि रानटी आणि अनसिव्हिलाइज्ड असं वर्तन आहे आपल्या सह अस्तित्व असलेल्या आपल्या बांधवांसोबत. 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यावर 50 साली जी आपल्याला राज्यघटना मिळाली, त्यानंतर त्याच्या अगोदरच्या गोष्टी संपूर्णपणे आपण निरस्त केल्या आणि नव्याने, आणि जगभरच असं केलं जातं. म्हणजे असं नाही की सिव्हिलाइज वर्ल्ड मध्ये हे पुन्हा पुन्हा केलं जातं, असं कुठे करत नाही की 500 वर्ष. पुष्यमित्र शुंग, म्हणजे काही लोकांचं असं मत आहे की पुष्यमित्र शुंग हाच राम कल्पून वाल्मिकीनी चरित्र लिहिलेलं होतं. ज्या पुष्यमित्र शुंगाने बौद्धांची स्तूप आणि विहार उखडली 2000 वर्ष, त्याचे जाप कोण मागणार? त्याचा बौद्धांनी जाप मागितला पाहिजे. आणि वाल्मिकी रामायणातलं रामायण हे चरित्र आहे लिहिलेलं. वाल्मिकी त्याचे लेखक आहेत हे स्पष्ट आहे. उद्या सगळ्या, म्हणजे उद्याच्या उद्या अजून एक 2-3 हजार वर्षानंतर इंग्लंडमध्ये हॅरी पॉटरच्या विरोधात काम केलेल्या लोकांना जाब विचारण्यासाठी जर एक जनता उभी राहिली आणि हरिपुत्तर नावाचं मंदिर उभं करायचं ठरवलं तिथल्या लोकांनी, कारण हिंदूंची संख्या इथून मायग्रेट झालेल्या जास्त असेल, जर त्यांनी ठरवलं, तर मग कशी परिस्थिती निर्माण होईल? एक आजची मूल्य आणि तेव्हाची मूल्य वेगळी असतील, मध्ययुगातली मूल्य वेगळी होती. आणि असा ठोस पुरावा काही सापडलाय का? तर म्हणजे खाली अवशेष सापडले असं मी ऐकलं, पण कोणताही अवशेष किंवा त्याच्यावरची फिल्म तयार करण्यात आलेली नाही. खाली मंदिर होतं यावरही कोणाचा विश्वास नाही. आणि याहूनही महत्वाचं म्हणजे रामलल्ला 1949 साली अचानक प्रकट झाले असं जे जाहीर करण्यात आलं, ती मूर्ती प्रकट झालेली जर आहे तर तिची का प्राणप्रतिष्ठा करण्यात आली नाही? नवीन मूर्ती का बनवण्यात आली? मग त्या जुन्या मूर्तीचं काय झालं जी प्रकट झाली होती? म्हणजे ते खरोखरच काहीतरी चमत्कार होता. हे सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रचलेलं एक कुंभांड आहे आणि त्याचा भारतीय लोकशाहीला धोका निर्माण करण्याव्यतिरिक्त कोणताही फायदा देशाला नाही. एक दिवसाची दिवाळी तुम्ही साजरी करू शकता, पण नंतर तुमचं दिवाळं वाजणार आहे याबद्दल, आणि कल्चरल म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या याबद्दल माझ्या मनात शंका आणि संदेह नाही. आणि त्यामुळे कालच मी माझं म्हणणं जे आहे ते टाकलेलं आहे. मी ते नंतर तुम्हाला म्हटलं, वाचून दाखवेन, मला तुम्ही संधी देणार आहात. तर ते छोटस आहे, म्हणजे एवढं मोठं नाहीये की तुमचा 1 मिनिट जाईल फक्त. तर मुद्दा असा आहे की या सगळ्या बाबत आपल्याला लाज वाटावी अशी परिस्थिती आहे आणि त्याचे उत्सव आपण साजरे करतो आहोत. हे आजच्या आपल्या एक मध्ययुगीन काळ्या कालखंडामध्ये आपण गेल्याचंच लक्षण आहे. आणि याबाबत कोणत्याही सुसंस्कृत माणसाला अत्यंत वेदना व्हाव्यात अशी परिस्थिती आहे. व्यक्तिशः मला तर फार घुसमटल्यासारखं होतंय. पण मग आता ज्या पद्धतीनं आपण म्हणजे फ्रेमवर्क स्वीकारलेली आहे लोकशाहीची, पण ह्या लोकशाहीमध्ये एका म्हणजे सर्व देशाचा जो पंतप्रधान आहे त्याने एका मंदिराच्या पूजेला आरतीला बसावं हे आणि त्याची प्राण प्रतिष्ठेला बसावं, हे कसं काय रिलेट करता तुम्ही? याच्याबद्दल कसा काय विचार करता? या भारतीय संविधानानुसार जे निवडून आलेले पंतप्रधान आहेत त्यांनी अशा प्राणप्रतिष्ठेला एका धर्माच्या बसावं ही अत्यंत असंवैधानिक आणि बेजबाबदार कृती आहे. उद्या मुस्लिम बांधवांनी मस्जिद बांधली आणि सांगितलं की त्याच्या सगळ्या सुरुवातीपासूनच्या विधींना तुम्ही या, तर पंतप्रधान जाऊ शकतात का? तर पंतप्रधान जाणार नाहीत, बरोबर ना?
कारण मग धर्माचा प्रश्न येतो. तसंच कुठच्याही इतर धर्माच्या बाबतीत झालं तरी सुद्धा ते जाऊ शकत नाहीत. तर त्यांना हिंदूंच्याही कार्यक्रमाला जाता कामा नये, कारण ते भारतीय लोकशाहीचे पंतप्रधान आहेत. हिंदू असो किंवा मुसलमान असो किंवा बौद्ध असो किंवा शीख असो किंवा जैन असो किंवा इतर कोणत्याही धर्माचे, यहुदी धर्माचे लोक भारतात काही राहतात, त्या लोकांचे असो, सर्व धर्माच्या लोकांचे ते प्रतिनिधी आहेत. आणि संसदीय लोकशाहीमध्ये त्यांची जबाबदारी एका ट्रस्टी सारखी आहे. तर सर्व धर्माचा आदर केला पाहिजे. सर्व धर्म आपापल्या घरात पूजले पाहिजेत. जिथे मंदिरं हवी आहेत तिथे मंदिरं, इतर धर्मीयांची मंदिरं, स्थळं किंवा पूजास्थळ न पाडता जी बांधलेली मंदिरं आहेत त्यामध्ये पुजारी आणि त्या प्रकारचे धर्मशास्त्री जे आहेत ते त्याची व्यवस्था बघतील आणि पूजा करतील. त्यात पंतप्रधान किंवा सरकारी लोकांचं काही अस्तित्व राहणार नाही. आज तर चक्क सुट्टीवर दिलेली आहे. हे सुद्धा असंवैधानिक आहे आणि रूल ऑफ लॉला धरून नाही. या न्यायाने सर्व धर्माच्या सर्व प्रकारच्या पूजांना सुट्ट्या द्याव्या लागतील. आणि रामलल्ला 500 वर्षांनी आले, याला काय पुरावा आहे? मुळामध्ये पुरावा आणि श्रद्धेला पुरावा लागत नाही. तर माझी अशी श्रद्धा आहे की कोविड हा आजार नाही, तर लोक एवढे मेले तर श्रद्धेचा काय अर्थ नसतो. कोणती गोष्ट सायंटिफिकली किंवा एम्पिरिकल सायन्स म्हणून तरी का होईना सिद्ध व्हायला लागते. तर मुद्दा असा आहे की तिथे मंदिर होतं, ते मंदिर तोडलं, काहीही प्रकारच्या जे म्हणजे कपोलकल्पित कथा आहेत आणि त्याला कपोलकल्पित पुरावेही देण्यात आलेले आहेत, पण त्याचं कोणत्याही प्रकारचं अस्तित्व सिद्ध झालं. एवढं राम मंदिर बांधताना खोदकाम झालं तर त्याच्यामध्ये जर रामाभिमाच्या मूर्त्या आढळल्या असतात तर यांनी जगभर ते रणगाडी आणि रथ घेऊन फिरवले असते. ते काही सापडलं नाही. किंबहुना रामदास आठवलेंनी तर असा दावा केला आणि ते सत्य पण आहे की पुष्यमित्र शुंगाच्या काळामध्ये बौद्ध विहार आणि बौद्ध स्तूप होती, ती गाडून तिथे मंदिरं बांधण्यात आली आणि मग त्यानंतर त्याचं काही झालं नाही. तर तिथे बौद्ध मंदिर असायला पाहिजे. तर आता ह्याचं काय करायचं? तर हे प्रश्न न संपणारे आहेत. त्यांना उकरण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत आणि ते या देशाला भोगावे लागणार, तुम्हाला आम्हाला भोगावे लागणार आहे. देशातल्या मुख्य प्रश्नांकडे लक्ष न देता लोकांमध्ये अशा पद्धतीचं बहुसंख्याक वादाचं राजकारण करणं, बहुसंख्य लोकांच्या ज्या भावना आहेत, त्यांचे अहंकार आहेत, त्यांचे धर्म आहेत, त्याचं ग्लोरिफिकेशन करून त्यांच्या मताला आपल्याकडे खेचण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे का? बहुसंख्याकांचं राजकारण करण्याचा प्रयत्न नक्की आहे, पण बहुसंख्याक त्यांच्या बरोबर आहेत असं अजिबात नाही. तुम्ही आणि मी पण बहुसंख्याकांमध्ये येतो. मी पण हिंदू आहे जन्माने, तुम्ही पण हिंदू आहात जन्माने. हिंदू हा धर्म नाही असं मी म्हटलं तरी आपण सोयीसाठी हिंदू असं नाव वापरतो. बरोबर. तर जाती व्यवस्थेतले उतरंडीतले सर्वच लोक हिंदू आहेत, ते सगळेजण त्यांच्या बरोबर आहेत असं ते कुठे सिद्ध करू शकलेले आहेत? मतदान केलेल्या लोकांमधले म्हणजे 50% 60% मतदान होतं, त्यातले 37% त्यांच्या बरोबर आहेत, त्यातले 63% त्यांच्या विरोधात आहेत असं 2019 साली दिसून आलेलं आहे. त्यामुळे आपण हिंदूंचे प्रतिनिधी आहोत आणि म्हणून हिंदूंसाठी हे करण्याचा आपल्याला अधिकार आहे हे मानणं चुकीचं आहे. आणि हे असंवैधानिक रीतीने करणं तर त्याही पेक्षा चुकीचं आहे. तर त्यामुळे बहुसंख्याक वादाचा लांगुल चालन करणं हे त्यांनी करायचं ठरवलेलं असलं तरी बहुसंख्याक त्यांच्या बरोबर आहेत असं काही मला दिसत नाही. किंबहुना मुंबईमध्ये आता मला असं कळलं, आता मला माहित नाही, मी मुंबईत बरेच दिवस नाहीये, पण मुंबईत जरांगे पाटलांचा मोर्चा निघालाय. बरोबर आहे, मला असं काहीतरी कळलं. मुंबईत निघतोय किंवा निघालाय किंवा निघणार आहे, मुंबईत येणार आहे. तर त्याच्या संदर्भात काहीतरी औरंगाबादला तो मोर्चा सभा झाली त्यांची. तर या सगळ्या संदर्भातले फुटेज दाखवू नयेत असं त्यांना चॅनलना दम देण्यात आलेला आहे असंही मला कळलं माझ्या काही मित्रांकडनं. तर मूळ मुद्दा असा आहे की ते काय हिंदू नाही आहेत का? तर ते वेगळ्याच मोर्चात आहेत. तर मुद्दा असा आहे की हिंदूंच्या वतीने आम्ही करतो आहे म्हणायला तुमच्या बरोबर हिंदू नाही. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय सहसंघ हे हिंदूंना रिप्रेझेंट करत नाहीत, किंबहुना जगभर ते हिंदूंना बदनाम करत आहेत असं मी मानतो. उद्या अमेरिकेत किंवा युके मध्ये किंवा इतर अन्य युरोपमध्ये मी गेल्यावर या अगोदरच्या काळामध्ये माझे जे परधर्मीय मित्र आहेत किंवा तिथले लोकल मित्र आहेत त्यांनी हिंदू म्हणून माझ्याशी चर्चा ज्या केलेल्या आहेत आतापर्यंत मला आठवतात की या संस्कृतीचं वैशिष्ट्य आणि इतर गोष्टी
तर आता यानंतरच्या चर्चा ज्या होतील त्या आता हिंदूंचा हिंसकपणा यावर होतील, आणि त्याच्याकडे माझ्याकडे उत्तर नसेल, कारण त्या हिंसकपणात मी तर सामील नव्हतो. त्यामुळे जे सामील होते त्यांच्याकडे ती उत्तर नाही आहेत, कारण ते हिप्नोटाईज आहेत. त्यांनी लॉजिक किंवा तर्कशास्त्र किंवा भावना किंवा एम्पथी, संवेदनशीलता या सर्वांना फाटा दिलेला आहे. त्यामुळे आता बाहेर जाणाऱ्या हिंदूला प्रत्येक आपण उगाच RSS आणि बीजेपीच्या कुकृत्यांची उत्तरं द्यावी लागणार आहेत, आणि पुढच्या काळात तर ती खूपच द्यावी लागणार आहेत. हा एक नवीनच भार येऊन हिंदूंच्या डोक्यावर पडलेला आहे. आपण त्यात सामील नाही हे ओरडून सांगत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. देशामध्ये एकूणच समजा लोकतंत्राची बाजू पलटून आता धर्मतंत्राकडे देश नेण्याचा सुरुवात झाली आहे का, किंवा सुरुवात त्याचा हा राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा ही त्याची प्राण प्रतिष्ठा मानली जाऊ शकते का? मला प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय ते माहित नाही, परंतु मला जे काही धर्मशास्त्र कळतं, कारण माझा जन्म ज्या व्यवस्थेत झाला त्या व्यवस्थेत उतरंडीवरच्या सर्वात वरच्या उतरंडीवर मी जन्माला आलो घरामध्ये. त्यामुळे मला धर्मशास्त्राचं ज्ञान बेसिक तर आहेच, म्हणजे तर ते, आणि ते मी जास्त जाणून घेतलं याचं कारण बहुसंख्य लोक धर्मग्रंथांबद्दल आदर बाळगतात कारण ते त्यांनी वाचलेलेच नसतात, असं नरहर कुरुंदकर म्हटलेलं आहे, आणि ते सत्य आहे. कारण धर्मग्रंथ वाचल्यावर त्यांच्याविषयी आदर वाटण्याची शक्यता सुतराम उरत नाही, हे माझा अनुभव आहे. आणि केवळ एक कुठच्या धर्माबाबत हे सत्य नाही, तर सर्व धर्माबाबत हे सत्य. मी बघितलेलं आहे की ज्या ज्या धर्माचं पुस्तक मी वाचायला गेलो त्याच्याबद्दल आदर वाटण्याऐवजी मला संशयात जास्त यायला लागला, की त्या त्या काळामध्ये कदाचित ते सोयीचं असेल, पण ते आताच्या काळामध्ये सोयीचं नाहीये. तर धर्मशास्त्रानुसार आता बोलायचं झालं तर शंकराचार्य 4 आहेत, ते सांगतायत, आणि इतरही अनेक आचार्य आहेत ते सांगतायत की हे मंदिराची प्राणप्रतिष्ठा जी होती आहे, जर तुम्ही प्राणप्रतिष्ठा असा शब्द मानला तर ती धर्मशास्त्राला धरून नाही, कारण मंदिर पूर्ण व्हायच्या अगोदर ती प्राणप्रतिष्ठा करता येत नाही. आणि गंमत अशी की मंदिर पूर्ण का व्हावं, त्याचे घुमट का पूर्ण व्हायला, त्याच्यानंतर गर्भगृहामध्ये अनेक विधी करावे लागतात. ते विधी स्थापित तेव्हाच होऊ शकतात जेव्हा ते पूर्ण झालेलं असतं. ते विधी होऊ शकत नाहीत जोपर्यंत ते झालेलं आहे, म्हणजे ते विधींना अर्थ नाहीत केले तरी. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की 22 म्हणजे आजची तारीख आहे, त्याचं जे काय नक्षत्र आहे, चंद्र ज्या राशीत आहे, लग्न रास जी आहे, दुपारचा जो मुहूर्त काढलेला आहे काही 84 सेकंदाचा किंवा काहीतरी, तर मला स्वतःला जे समजतं त्यानुसार तो काही महान मुहूर्त नाहीये, किंबहुना तो चांगला मुहूर्त आहे इतकं म्हणण्यापत सुद्धा मुहूर्त नाही. म्हणजे जे मानतात त्यांच्यासाठी मी सांगतो, माझा व्यक्तिशः कोणत्याच या गोष्टीवर विश्वास नाही. जोपर्यंत सूर्य उगवतो तोपर्यंत मुहूर्त आहे असं मी मानतो. परंतु ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हे गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की हे सगळं जे होतं आहे ते शुभंकर नसून भयंकर आहे, आणि त्याचे परिणाम जेव्हा समोर येतील तेव्हा ते भोगण्याकरता आपण सर्वांनी तयार राहायला पाहिजे. कारण डॅमेज होणार तेव्हा ते कोलॅटरल डॅमेज होणार आहे. म्हणजे आम्ही तेव्हा त्याच्यात नव्हतो म्हणून आम्हाला वगळा असं आपल्याला म्हणायचं स्वातंत्र्य तेव्हा नसणार आहे. लक्षात घ्या. किरण सोनावणे, किरण, तुम्ही हिंदू आहात, मी हिंदू आहे, म्हणून आपल्या सर्वांना यासाठी शिक्षा भोगावी लागेल, आणि ती आपण भोगली पाहिजे आनंदाने. याचं कारण आपण जरी त्याच्यात सामील नसल्याचं जाहीर केलेलं असलं तरी सुद्धा मुस्लिम बांधवांनी अनेकदा सांगितलं की आम्ही किंबहुना गेल्या 10 वर्षात मुस्लिम बांधवांनी एकही मोठं CAA NRC विरुद्ध आंदोलन केलं, आणि ते अहिंसात्मक गांधी मार्गाने केलं. ते सोडलं तर कधी उफ पण आवाज काढला नाही, तरी त्यांना लिंचिंगला सामोरं जावं लागलं. आणि अनेक मुस्लिम तरुण आणि तरुणी आजही तुरुंगात आहेत विदाऊट ट्रायल 5-5 वर्ष. म्हणजे न्यायालयानं लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. तर त्यांनी असं म्हटलं नाही की आम्ही याच्यात कधी नव्हतो, आम्ही थोडीच बाबराला सांगायला गेलेलो असेल. आता हे बाबराचे मुद्दा खरा असेल तरी पण ते असं काही म्हणाले नाही. ते केवळ मुसलमान आहेत म्हणून त्यांना ही वागणूक दिली जाते आहे. तर त्यावेळेला ज्या वेळेला आपल्याला वागणूक अशी दिली जाईल तेव्हा माझ्याकडे असा एक्सक्यूज नसेल की सॉरी मी राजू परोळेकर, मी ह्याच्यात नव्हतो, मी याच्या विरुद्ध सतत बोललेलो आहे, असं मी एक शब्दानेही सांगणार नाही. कारण त्या शिक्षांना सगळ्या आणि त्या सगळ्या पापाला मी प्रायश्चिताला मी एलिजिबल आहे, किंबहुना ते प्रायश्चित्त केल्यावरच मला यातून मुक्ती मिळेल अशी माझी भावना आहे.
सध्या हे तर स्पष्टच आहे की राम मंदिराचा मुद्दा हा राजकारणासाठी वापरला जातोय, त्याच्या मागे राजकारण केलं जातंय. असं वाटतंय का की मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे पुलवामाचा फायदा झाला, तसा आता हा राम मंदिराचा फायदा होईल? मला काही पुलवामाचा फायदा आणि राम मंदिराचा फायदा माहित नाही. मला ईव्हीएमचा फायदा आणि अडाणीचा फायदा माहिती आहे. हा. कारण भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात तुम्ही लिहायला गेलात तर तुम्ही अदानी किंवा ईव्हीएम याच्या विरुद्ध लिहिलं की भारतीय जनता पक्षाचे जे लिगल सेल्स किंवा IT सेल जे आहेत, जे मेहता किंवा अशा अशा वेगवेगळ्या बऱ्याच उद्योगपतींनी स्थापन केलेले आहेत, ते मुंबईत जास्ती आहेत. तर त्यांच्यातर्फे फेक जे असतात, बोट्स जे असतात, म्हणजे आपलेच कित्येक सहकारी पूर्वीचे जे आहेत जर्नालिस्ट, ते आता तिथे काम करतात बोट्स म्हणून. ते तुम्हाला माहिती असेल किरण. बिचारे बाहेर आल्यावर सांगतात आम्ही इथे होतो, हे कोणाला सांगू नका, कारण पगार खूप मिळतो म्हणून आम्ही काय करणार, पोटासाठी हे करतो. तर ते जे हल्ला करण्याचं ज्यांना सांगितलं जातं ते केव्हा, आता 2 मुद्दे आले की, एक अडाणीचा मुद्दा आला की आणि दुसरा ईव्हीएमचा मुद्दा आला की, यातच लक्षात येतं की प्राण ज्या नाभीत आहेत ती नाभी अडाणी आणि ईव्हीएम हीच आहे. त्यामुळे राम मंदिराच्या म्हणजे हे एक इव्हेंट आहे की दाखवायला की आम्ही निवडणूक ह्या मुद्द्यावर जिंकलो, पण ते नेपथ्य आहे, याला फसू नका. आंतरराष्ट्रीय कम्युनिटीला जसा विरोधी पक्ष आहे हे दाखवण्यात येतं. आंतरराष्ट्रीय कम्युनिटीला जसं इलेक्शन डिक्लेअर केले, त्याच्या डेट्स डिक्लेअर केल्या, ते इलेक्शन झाल्या वगैरे दाखवण्यात येतं. त्यासाठीच हे सगळं केलेलं आहे. बाकी ईव्हीएम आणि अडाणी दोघेही तयार आहेत आणि पुढच्या निवडणुका मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष बहुमताने निवडून येईल, ईव्हीएमच्या मदतीने. याबाबत माझ्या मनात जराही शंका नाही. किंबहुना वकील त्यासाठी लढत आहेत, पण विरोधी पक्षामध्ये एवढी ताकद नाही की ते लढतात. त्यामुळे आपल्या विरोधाची स्पेस विरोधी पक्षाने ऑक्युपाय केली आहे, पण तेही सत्ता पक्षाला सामील आहेत आणि तेही या फॅसिस्टांचा भाग आहेत असं मी तोपर्यंत मानतो, जोपर्यंत ते ईव्हीएमला पुरेसा आणि अडाणींना पुरेसा विरोध करत नाही. पण मग यांना काय, आता इतक्या सगळे लोक ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत आणि मोर्चे निघतायत दिल्लीमध्ये वगैरे, त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे, तर मग इंडिया आघाडी किंवा विरोधी पक्ष आहे ते याला मुख्य मुद्दा म्हणून का करत नाहीयेत? काय कारण आहे की त्याने 6 महिन्यापूर्वी एक पत्र पाठवलं किरण, आणि 6 महिन्यात त्यांना उत्तर नाही आलं, तर दुसरं पत्र पाठवलं. 100 वर्षानंतर जेव्हा इतिहासकार लिहितील आजच्या काळाचा इतिहास, तेव्हा त्यांना काय त्रास होईल याचा विचार करून विरोधी पक्ष विचार करत आहेत, जेणेकरून पत्र पाठवून रेकॉर्डवर ठेवतायत. म्हणजे असं पत्र आलं होतं असं तेव्हा इतिहासकार लिहिल. या व्यतिरिक्त लोकांच्या प्रती आपलं कर्तव्य म्हणून रस्त्यावर उतरून आपण याचा विरोध केला पाहिजे, आणि तो निवडणुकीच्या अगोदर केला पाहिजे, निवडणूक हरल्यावर नव्हे. हे न कळण्या एवढा विरोधी पक्ष मूर्ख आहे असं मी मानत नाही. किंबहुना अडाणींना सुद्धा महुआ मोइत्रा, राहुल गांधी आणि डेरेक ओब्रायन किंवा अशा 4 लोकांनी विरोध केला असेल, पण त्यांच्या पक्षांनी मौन बाळगलं सोयीस्कर, आणि इतर पक्षांनीही सोयीस्कर मौन बाळगलं. हेही इतिहासात आपल्याला नमूद करून ठेवावं लागेल. त्यामुळे या फॅसिझमचा आणि या ब्राह्मणवादाचा हे सर्व पक्ष हिस्सा होते. या भारताला परत एकदा गुलामगिरीत, उजव्या शक्तींच्या गुलामगिरीत, म्हणजे वेस्ट इंडिया कंपनी जी आहे, अडाणींची कंपनी, वेस्ट इंडिया कंपनी मानायला पाहिजे, जर ती ईस्ट इंडिया, कारण गुजरात वेस्टला येतं. बरोबर. तर वेस्ट इंडिया कंपनीच्या गुलामगिरीत भारताच्या 140 कोटी लोकांना, आपल्याला त्या खाईत लोटण्याचं पाप हे विरोधी पक्षांनी पण केलेलं आहे, हेही इतिहासात नमूद करायला लागेल. आणि काँग्रेस सहित हे मी इथे नमूद करतो, राहुल गांधी आणि त्यांचे अगदी थोडे खास सहकारी असतील ते याच्या विरोधात लढले, पण राहुल गांधींबरोबर त्यांचा पक्ष आहे असं मला अजिबात दिसत नाही. किंबहुना त्यांच्या पक्षातल्या दुड्डाचार्यांना असं वाटतंय की लवकरात लवकर राहुल गांधींनी अडाणी आणि अंबानी यांच्याबरोबर हातमिळवणी करून आपल्याला सत्तेत आणून द्यावं आणि आपल्याला सत्ता पुन्हा एकदा उपभोगता, आपली मुलं, त्यांची मुलं आणि त्यांची मुलं पुढे सत्तेत आमदार, खासदार आणि मंत्री व्हावीत. राहुल गांधींनी त्याला नकार दिल्यामुळे त्यांची पंचायत झालेली आहे आणि त्यावर त्यांना मार्ग निघत नाहीये. त्यामुळे काँग्रेस विलक्षण पेचात सापडलेली आहे आणि इतर पक्षामध्ये पेच वेगळे आहेत, परंतु मुद्दे तेच आहेत की त्यांना ईव्हीएम वर बोलायचं नाहीये आणि त्यांना अडाणीवर बोलायचं नाही, कारण हे दोन्ही मुद्दे एकमेकाशी सुसंगत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की पेगासस जसं बसवलं आपल्या फोनमध्ये,
म्हणजे ज्या महत्वाच्या व्यक्तींच्या फोनमध्ये पेगासस बसवण्यात आलं त्याच्या विरुद्ध थोडंसं बोलण्यापलीकडे काय करण्यात आलं? सर्वोच्च न्यायालय, नंतर इलेक्शन कमिशन, नंतर विरोधी पक्ष आणि बरीच थोडीशी जनता जर तुमच्या विरोधातच आहे या सगळ्या मुद्द्यांच्या, तर आपल्या बहुसंख्य हिंदूंच्या आवाजाला सुद्धा काही अर्थ उरत नाही. बाकी मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन यांचं बहुसंख्य लोक विरोध करतात, त्यालाही काही अर्थ उरत नाही. ही लोकशाही एक बनाना रिपब्लिक आहे. बनाना रिपब्लिकचा अर्थ मी आता सांगत बसत नाही, पण बनाना रिपब्लिक आहे. किंबहुना बनाना रिपब्लिक पेक्षा वाईट परिस्थिती आहे. आपण फॅसिझम आणि ब्राह्मणवाद या दोन्हीच्या एका फाटल कॉम्बिनेशनचे बळी आहोत. आणि आपल्याच जनरेशन मध्ये, आपल्यात काल एका भाषणामध्ये, दिल्लीतच इथे एक भाषण होतं, राहुल गांधींच्यावरचं पुस्तकाचं प्रकाशन होतं, दयाशंकर मिश्र यांचं पुस्तक आहे ते. तर तेव्हा मी बोलताना असं म्हणालो की मी 1901 साली जन्माला आलो असतो आणि साधारण 1970 साली जर गेलो असतो तर मी भाग्यवंत मानलं असतं स्वतःला. मी नेमका म्हणजे मला स्वातंत्र्य बघता आलं असतं, पहिला नेहरूंचा काळ बघता आला असता, नंतर भारत स्वतंत्र आहे आणि तो ज्या मार्गाने प्रवास करतोय, किंवा जर स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे इंदिराजींचा काळ जेव्हा सुरू झाला, 70 साली काही संपलं नव्हतं, तर तेव्हा लोक विरोध केवढ्या हिरिरीने करतात हे सगळं बघता आलं असतं आणि जाता आलं असतं. तसं न होता बाबरी पडली ती, नंतर आता हे जे चाललंय, हे जी नौटंकी चालली आहे ती, आणि या पुढची अजून चालतील त्या नौटंक्या बघण्याचं मधोमध आपल्याला, आपल्या पिढीला दुर्दैव आपल्या वाट्याला आलं. याबद्दल खंत तर निश्चितच आहे, पण इतिहासाच्या कोणत्या टप्प्यात आपण जन्म घ्यायला पाहिजे हे आपल्याला काय आपल्या हातात नाही. कारण सार्थने असं म्हटलेलंच आहे की जन्म हाही एक अपघात आहे, बरोबर, आणि मृत्यू हाही एक अपघात आहे, आणि त्याच्या मधलं जे अवकाश आहे ते एक निरुद्देश अवकाश आहे, आणि आपण उद्देश निर्माण करतो आणि तो पकडून आपण जगत राहतो. बरोबर, आणि तेच खरं आहे. म्हणजे हे इतक्या फिलॉसॉफिकल जाण्याच्या बरोबर आपण आता ह्या सगळा जो हा काळ आलेला आहे, आता हा काळ देशाला म्हणजे अराजकतेकडे, फुटीरतेकडे, देशाचा वाटोळतेकडे जाण्याचा स्पष्टपणे दिसतोय. यातनं जर समजा लोकांना वाचायचं असेल तर लोकांना आपण काय आव्हान करू शकतो, किंवा जी काही लोक बोलतायत, ज्या लोकांच्या डोक्यामध्ये हे म्हणजे व्यवस्थित जागेवरती मेंदू आहे आणि जे संवेदनशील आहेत, तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे या काळामध्ये? त्यांनी, त्यांच्याकडे तोंड आहे, त्यांना हात आहेत, लिहिता येतं, लिहिता येत असेल तर लिहा, बोलता येत असेल तर बोला, बोलायलाही बंदी असेल तर खाणाखुणा करा, खाणाखुणा नाही बंदी असेल तर काही वेळेला एक पहलवान मौन होत आहे, म्हणजे कारण ते मूक आहेत. परंतु यौन शोषण जे आहे पहलवानांचं, त्याच्या विरोधात त्यांनी आपली पारितोषिक परत केलं, पद्मश्री परत केली. म्हणजे एक मुका माणूस सुद्धा विरोध करू शकतो. तर मला असं वाटतं की प्रत्येकाचं हे नैतिक कर्तव्य आहे की या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आपण बोलत, लिहित आणि आपण कृती करत राहिलं पाहिजे. गांधीजींचा मार्ग सोडता कामा नये. अहिंसा हा परमो धर्म आहे, आणि आपल्याला व्यक्तीविरुद्ध नाही तर या प्रवृत्तीविरुद्ध लढायचं आहे, याचं भान सुटलं नाही पाहिजे. कोणतीही व्यक्ती ही आपली शत्रू नसून त्या व्यक्तीने निर्माण केलेलं हे मायावी जग आहे, ते आपल्याला या जगातून, या खऱ्या जगातून अदृश्य करायचंय, नाहीसं करायचंय, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला वाटलं म्हणून आपण वाटलं पण मी एकटा काय करणार म्हणून गप्प बसलो, हे चुकीचं आहे. त्यांनी लिहिलं पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे, रस्त्यावर उभं राहिलं पाहिजे. काल तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे केरळमध्ये एक मानवी चेन उभी राहिली. अख्ख्या केरळचं 620 किलोमीटर लोक उभे राहिले, आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जे दुराचार करत आहेत आणि राज्यांना पैसे पण देत नाहीत, ते सिद्धच झालेलं आहे आता की केंद्राकडे सगळे पैसे पण घेऊन ठेवलेत, राज्यांना देत नाहीत, आणि संघराज्य ढाचा कोसळवण्याकडे हे नेणार आहे. तर त्यांनी मानवी एक साखळी निर्माण केली आणि ते उभे राहिले. इतिहासात केरळमध्ये उभे राहिलेल्या या लोकांचं नाव नमूद होईल, पण महाराष्ट्रातल्या फटाके लावणाऱ्या आणि दिवे लावून वेड्यासारखं नाचणाऱ्या लोकांचं नाव नेहमीच बदनाम होईल, आणि त्यांचं कर्ज आपल्याला फेडायला लागेल, हे किरण लक्षात ठेवा. बरोबर आहे. यातनं आज सुट्टी दिली आहे महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये. बाकी राज्यांचं तसं सांगतात नाही, हिमाचल प्रदेशने सुट्टी दिली आहे.
सुट्टी त्याची दिली मला नाही. कारण माहित नाही. राहुल गांधींबरोबरच त्याचा पक्ष नाही आहे हे स्पष्ट करणारी ही गोष्टी आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. पण मग आता हे जे सगळं चालू आहे, तर हे लोक काय म्हणतात की मोदीला काही पर्याय नाही किंवा मोदी आता इतका बलाढ्य आहे, तर हे कसं काय उलटून टाकणार, हे बदलता येऊ शकतं का, असं सुद्धा लोक त्या संदर्भात चर्चा करतायत. तर काय नेमकं हा प्रचार तंत्र आहे का खरोखर मोदी तितका पॉवरफुल झालेले आहे? कोणीही एवढं पॉवरफुल वगैरे काय होत नाही. रावणाचं आणि आज रामाची काहीतरी करते, तर रावणाचं पॉवरफुलपणा हा कितीतरी जास्त होता. ते कशाला व्हिएतनामवर जेव्हा अमेरिकेने हल्ला केला तेव्हा व्हिएतनाम तो काय चीज आहे आणि अमेरिका काय चीज होती? जिंकलं कोण? व्हिएतनाम. बरोबर आहे ना. शिवाजी महाराजांची काय ताकद होती आणि मोगलांची काय ताकद होती? शेवटी मराठ्यांचं साम्राज्य झालं. बरोबर ना. त्यामुळे अजेय, अजिंक्य, अकाट्य, बलाढ्य असं काहीही नसतं. काळ त्यांना साथ देतो, काळ त्यांना साथ देत नाही. लोक मूर्खारखे वागतात, लोक मूर्खारखे वागत नाहीत, एवढाच फरक असतो. एक वाक्य प्रसिद्ध आहे की सूर्याचं तेज केवढं, तुमच्या पापणी एवढं. तुम्ही पापणी बंद केली की अंधकार पसरतो. बरोबर आहे. त्यामुळे मोदी ज्या भावनांचं किंवा ज्या विचारांचं नेतृत्व करत आहेत, प्लस त्यांचा व्यक्तिगत अहंकार त्याच्यात समाविष्ट आहे, या सगळ्या गोष्टींना उत्तरच नाही असं म्हणणं हा मानवी जीवनाचा किंवा तुम्हाला माणूस म्हणून जन्म मिळाल्याचा अपमान आहे. या देशातला कोणताही मनुष्य मोदींना पर्याय ठरू शकतो आणि कोणताही मनुष्य मोदींच्या सत्तेला आव्हान देऊ शकतो आणि त्याच ताकदीने देऊ शकतो ज्या ताकदीने रामाने रावणाला दिला होता. त्यामुळे याबाबत माझ्या मनात जराही शंका नाही की हे सगळं जे चाललेलं आहे ते कोणत्याही ताकदीच्या जोरावर चाललेलं आहे. हे चांगल्या माणसांच्या चुप्प बसण्याच्या जोरावर चाललेलं आहे आणि लोकांमध्ये भ्रम पसरलेला आहे. त्यामुळे आपणच एकामेकांवर संशय घेतोय, त्यामुळे हे चाललेलं आहे. अन्यथा या संपूर्ण बलवानपणाला एक सूज असं मी नाव देतो. ती स्नायू नाही आहे, ते मसल नाही आहे, ती सूज आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये फोडून बीजेपीत जर घ्यावा लागत असेल तर बीजेपीला स्वतःची ताकद आहे असं कसं म्हणता येईल? किंवा तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा भारताच्या संदर्भामध्ये मालदीव पासून श्रीलंकेपर्यंत आणि नेपाळ पासून चीन तर मोठीच गोष्ट आहे, चीन पर्यंत सगळे डोळे मोठे करून दाखवतात आणि आम्ही ना कोई आया है, ना कोई घुसा है, ना कोई घुसेगा असं म्हणतो, तेव्हा कोणती ताकद आणि कोणती अकाट्यता आणि कोणती अजेयताची आम्ही स्टोरी सांगतो? हे सगळी स्वतःची केलेली फसवणूक आहे. लहानपणी जे आपल्याला आई जेवलो नाही की सांगायची, तो बघ बागुल बुवा आईला पटकन गिळून टाक हा घास, तर तो हा बागुल बुवा आहे. मोठं झाल्यावर कळेल तुम्हाला की हा बागुल बुवा होता आणि आई आपल्याला गंडवत होती. दुसऱ्या गोष्ट लोक बोलतायत की तुम्हाला का पोटात दुखतंय, हिंदू राज्य येतंय, हिंदू राष्ट्र होतंय, हिंदूंचं राज्य येतंय आणि तुम्ही का नुसतं उगाचच खाली उगट नाही ते मोदीला विरोध करत बसता? हिंदूंचं राज्य येतंय ना. राज्य हिंदूंचं कधीच नसतं, राज्य मुसलमानांचं कधीच नसतं आणि या राज्य यहुद्यांचं कधीच नसतं. लक्षात घ्या की भारत आणि पाकिस्तान जेव्हा वेगळे झाले तेव्हा पाकिस्तानने मुसलमानांचं राज्य केलं आणि भारताने सर्व धर्म समभाव सेक्युलर स्टेट केलं. आपण पुढे निघून गेलो. ते याचमुळे वैविध्य जे आहे त्यामध्ये सामर्थ्य आहे आणि त्यामध्ये ताकद आहे. आपल्याकडे असंख्य लोक असे मुस्लिम, म्हणजे आपण बिस्मिल्ला खान यांची शहनाई ऐकल्याशिवाय लग्नाला आलो आहोत असं सुद्धा वाटत नाही. आठवतं? बरोबर आहे ना. परवा रशीद खान गेले तर आपला जीव कळवळला, मनोहर राणा गेले तेव्हा आपला जीव कळवळला, राहत इंदोरी गेले तेव्हा आपला जीव कळवळला. किती दिलीप कुमार नसते तर भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचं शिक्षणाचं एक अत्यंत इन्स्टिट्यूशन नाहीये असं वाटलं असतं. मधुबाला नसत्या तर आपण सौंदर्य कोणाचं सांगितलं असतं. तर या सगळ्या गोष्टी मिळून भारत बनलेला आहे. ही गंगा जमनी तहजीब आहे. हिंदूंचं असं राष्ट्र जर झालं तर तुम्हाला काय वाटतं, त्याच्यात वाद होणार नाही, त्याच्यात मारामाऱ्या होणार नाही. तर मनोज जरांगे पाटील हे मुसलमानाविरुद्ध लढत नाहीयेत किंवा मराठे म्हणजे कुणबी समाज कोणाविरुद्ध लढतोय. त्यामुळे आणि
पाकिस्तानमध्ये सुद्धा मुस्लिम राष्ट्र झालं तरी आपापसात लढत नाही आहेत का? बरं, 2 विश्वयुद्ध झाली ती सगळी ख्रिश्चनांमध्येच झाली की. त्यामुळे हिंदूंचं राष्ट्र हे सुजलाम सुफलाम बलवान होईल ही भ्रमकारी कल्पना आहे. नेहमी फॅसिस्टांना आणि ब्राह्मणवादाला एक खोटा शत्रू लागतो, तो मुसलमान आहे. आणि त्याचं एक मेटाफॉर त्यांनी पाकिस्तान केलंय, म्हणजे जा पाकिस्तानला, म्हणजे मुसलमान, म्हणजे भारतीय मुसलमानावरचा राग किंवा खोटा जो कृतक मोठेपणा सिद्ध करायचा आहे तो तुम्ही पाकिस्तानच्या मेटाफॉर मधनं सिद्ध करता. या सगळ्यातनं आपल्या पदरी एक भयंकर विनाशकारी भविष्यकाळ वाढून ठेवलेला आहे. हे कळण्या एवढे सुज्ञ मी आणि तुम्ही आहोत, तर लोक सुद्धा आहेत. जे नाही आहेत ते शाखेत जातात. बरोबर आहे. पण मग आता आपण मनोज जरांगेंचा मुद्दा काढला, आपण यावरती 2-3 व्हिडिओ सुद्धा केले मनोज जरांगेच्या बद्दल. आता अंतिम टप्प्यामध्ये मनोज जरांगेंचं आंदोलन दिसतंय आणि ते मुंबईला येऊन धडकणार आहे. काय तुम्ही त्या संदर्भात विचार करतात? काय त्याचं तोडगा, किंवा खरोखर मराठ्यांना आरक्षण मिळेल? मराठ्यांना आरक्षण, मराठे असं काही जात नाही, कुणबी ही जात आहे, कुणब्यांना आरक्षण मिळेल. सगळे मराठे कुणबी आहेत हे मान्य करून त्यांना आरक्षण मिळू शकेल आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते मिळू शकेल. फक्त एकच गोष्ट आहे, असंवैधानिकरित्या इतक्या गोष्टी मोदीजींच्या सरकारने केलेल्या आहेत, तर एक गोष्ट अजून ते करू शकतात. 303 खासदार आहेत, राज्यसभेत बहुमत ते सहज मिळवू शकतात. UAPAच्या वेळेला बघितलं आपण, अब्रॉगेशन 370च्या वेळेला बघितलं, तर आता सुद्धा होऊ शकतं ते. मोदीजींनी आणि त्यांच्या खासदारांनी एकदा ठरवलं की 15 मिनिटांमध्ये संसदेत बिल पास करून कुणबी म्हणून सर्व मराठे बांधव आहेत त्यांना आरक्षण देण्यात यावं आणि ते ओबीसींच्या किंवा इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता देण्यात यावं, याची तजवीज त्यांना 1 मिनिटात करता येईल. ते राज्य शासनाच्या हातातच नाहीये. इथला कोणताही नेता काही म्हणू, त्यामुळे इथे मोर्चे काढून ते काही होणार नाही. जसा संयुक्त महाराष्ट्राचा मोर्चा दिल्लीत गेला होता, तसा मनोज जरांगे पाटलांना काढायचाच असेल तर दिल्लीत मोर्चा काढावा लागेल आणि आपली कैफियत मोदीजींकडे सांगावी लागेल. मोदीजी आता देशाचे वडाप्रधान नाही आहेत, ते जवळपास मोदीजी हे सम्राट आहेत. म्हणजे नाशिकमध्ये जेव्हा त्यांचा कॉन्व्हॉय आला होता तेव्हा ते कोड नेम सम्राट होतं, असं निरंजन टकलेंनी टाकलं होतं आपल्या ह्याच्यावर फेसबुक. त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला अर्ध्या तासात ते करून देऊ शकतात. तर मनोज जरांगे पाटील उगाच आपला घाम, निढळाचा घाम, लोकांचा त्रास सगळा मुंबईत कशाला काढतायत मला काही कळत नाहीये. हे कशासाठी चाललंय? महाराष्ट्रात मोर्चे काढून काहीच होणार नाही. जर नेहरूंच्या हातात होतं संयुक्त महाराष्ट्र करणं, तर संयुक्त महाराष्ट्रात 107 बळी मुंबईत गेल्यावर शेवटी मोर्चा दिल्लीलाच न्यावा लागला आणि तेव्हाच न्याय मिळाला. त्यामुळे कुणबी आरक्षण जे आहे, मराठी म्हणून मराठी त्यांना नंतर काही लोक म्हणतात, त्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी दिल्लीत मागणी करावी, मोदीजींना कडे दूध पाठवावे, नाही तर मोर्चा न्यावा. मोदीजींनी राम मंदिर बांधलं तसं 1 मिनिटात ते आरक्षणही देऊ शकतात. उलट ते वरती दर महिन्याला 15 लाख रुपये सुद्धा देऊ शकतात. त्यांच्याकडे काही कमी नाहीये. 87% नोटबंदी ते करू शकतात. तर एका कुणबी कुटुंबाला 15 लाख रुपये देणं त्यांच्या हातातलं आहे. त्यामुळे आर्थिक गरिबी ही दूर होईल आणि आरक्षणही मिळेल. फक्त मोदीजींच्या इच्छेची गरज आहे, ते तुमच्या बाजूने आहेत की नाही एवढंच मनोज जरांगे पाटलांनी ठरवायचं आहे आणि त्यांच्या सहकार्य. पण मग आता तर मनोज जरांगे आणि सरकारमध्ये भेद आहे. मनोज जरांगे बोलतात आम्हाला सरसकट आरक्षण पाहिजे, ते पण ओबीसी मधून पाहिजे, आणि सरकार म्हणतं की सरसकट आरक्षण देता येणार नाही एक गोष्ट, आणि जे ओबीसी मधून आरक्षण, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. तर हे याचं एकंदरीत ह्या मोर्चाचं जे आहे आता मनोज जरांगेच्या आंदोलनाचं काय भवितव्य येऊ शकतं? नाही, मला एक कळत नाही, एवढ्या गोष्टी संविधान चौकटीच्या बाहेर जाऊन केल्या जात आहेत, तर हे इथे संविधान का सांगतायत ओबीसींना धक्का न लावता हेन तेन? माझं मत आहे हे पण संविधानाची चौकट तोडा की. मग आता झाली, तोडली ना तुम्ही, सगळ्या 15 बाबतीत तोडलेली आतापर्यंत, तर ही चौकट तोडून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता एक आरक्षणाचं लिमिट आहे ते डिलिमिटेशन करून टाका आणि द्या त्यांना आरक्षण. मोदींच्या हातात आहे ते, भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सत्तेच्या हातात आहे आणि ते मोदीजींच्या इच्छेनेच होणार, नाही तर होणार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटीलांना
स्वतःला जर कळत असेल किंवा त्याच्या सल्लागारांना कळत असेल तर त्यांनी मोर्चा इथे न काढता दिल्लीला काढला पाहिजे. महाराष्ट्रात शेतकऱ्याने दिल्लीला मोर्चे काढले आणि एवढे दिवस 700 शेतकरी बलिदान झाले, तेव्हा त्यांचे 3 कायदे मागे घेतले गेले जे अडाणीच्या फायद्याचे होते. तेच मनोज जरांगे पाटलांना लागू आहे. तुम्हाला जर खरोखरच लढायची हिंमत असेल तर जा दिल्लीला आणि मागा मोदींकडे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आणि एकूणच जी समजा अपात्रतेच्या केसेस आहेत कोर्टामध्ये, परत राष्ट्रवादीचे येते, या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट आणली जाऊ शकते या सगळ्या मुद्द्यांपासून बाजूला सारण्यासाठी? मला माहित नाही राष्ट्रपती राजवट आणली जाऊ शकते हे का नाही, हे पण मोदीजीच ठरवणार आहेत. या देशामध्ये कुठचीही गोष्ट काय होणार आहे हे मोदीजी ठरवणार आहेत आणि पीएमओ ठरवणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणली जाणार असेल तर ते पहिल्यांदा देवेंद्रजींना कळेल, पण त्यांनाही ते नंतर कळेल. आधी निर्णय घेतला जाईल पीएमओ मध्ये आणि पंतप्रधान सांगतील की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट, की लगेच फोन येईल, तो देवेंद्रजींना येईल आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट. मराठ्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यापासून दूर जाण्यासाठी किंवा पात्र अपात्रतेच्या मुद्द्यापासून दूर जाण्यासाठी ही अशा पद्धतीची खेळी खेळली होती की आता आमच्या हातात काय नाही आहे, आता मी राष्ट्रपती राजवट आहे, मराठा आरक्षणाचा आम्ही काय करणार? मला असं काही वाटत नाही बरं का. म्हणजे त्यांना हे करण्याकरता राष्ट्रपती राजवट वगैरे आलं तर मनोज जरांगे पाटील आणि आंदोलक यांचं त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांना त्रास देणं आणि तरीही निवडून येणं हे भारतीय जनता पक्षाला डाव्या हातचा मळ आहे. अनेकदा आपण पाहिलेलं आहे. नोटबंदी पासून किसान आंदोलनापासून पैलवानांच्या यौन शोषणापर्यंत ब्रिजभूषण सिंगला काय झालं, काही झालं नाही. त्यांना फरकच नाही पडत. लोकांची मतं ही जी दिली जातात ती रिफ्लेक्टच होत नसतील मशीन मधनं तर लोकांच्या मताला अर्थच उरत नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांबरोबर कितीही लाख कोटी लोक असले तरी त्यांच्या मतांना काही अर्थ आहे का, हा खरा मुद्दा आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर जर तुम्ही सगळंच फिरवून ठेवलेलं असेल तर राष्ट्रपती राजवट आणण्याची काही गरज नाही. भावनांची कदरच नाहीये तुमच्या. तुम्ही 700 मारा नाही तर 7000 मारा, आम्हाला काही फरक पडत नाही. हे दाखवून दिलेलं आहे सरकारने पुन्हा पुन्हा. पुन्हा दगडावर कुठे डोकं आपटतात मनोज जरांगे पाटील, मला काही कळत नाही. बरोबर. तुमचं जे निवेदन आहे ते तुम्ही वाचा, मग आपण संपूया. हा, माझं निवेदन मी वाचायची मला संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. शाळेत गुरुजींना जसं आभार मानतो आपण की हे 2 शब्द बोलू दिल्याबद्दल, तर मी माझं निवेदन आहे ते मी माझं वाचतो. ठीक आहे. हे मी काल रात्री टाकलं होतं. 1-2 सेकंद मला फक्त द्या. हो हो. To whomsoever it may concern, as a citizen of this country, I was under the false impression that we live in a democracy with tolerant people who lead lives with respect, humility, and compassion. Sadly, it appears that I was mistaken, as we, as a people, have set out to celebrate the unjust oppression of our fellow citizens and build our festival on a cause of religious harmony. I do not believe that Ram Pran Pratishtha has anything to do with Ram, but everything to do with BJP and Modi ji. I see this day to foreboard the darker times that lie ahead, where the core principles of our democracy and the building blocks upon which our nation was built will be demolished by the wave of fascism that will overtake us all. History has shown us time and time again that regardless of how much power and privilege one enjoys in the present, consequences almost always follow. Until then, I am simply making my objection to this celebration known. The rest is, as always, up to you. राजू परुळेकर. बरोबर आहे. याचं थोडक्यात तुम्ही भाषांतर पण तुमच्या स्वेर अनुवादात सांगून टाका, म्हणजे लोकांना कळेल, मराठीतल्या जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना त्या संदर्भात कळेल. मी तुमचं काढलंय होम सेवर मे इट कन्सर्न, म्हणजे हे सर्वांशी, ज्याच्या कोणाशी, जे कोणी वाचत असेल त्या सगळ्यांशी, जे कोणी वाचत असतील किंवा जे कोणी ऐकत असतील त्याच्या सर्वांसाठी मी एवढंच निवेदन, ॲज अ सिटीजन ऑफ दिस कंट्री, या भारताचा नागरिक म्हणून, आय वॉज अंडर द फॉल्स इम्प्रेशन दॅट वी लिव्ह इन अ डेमोक्रेसी. मी अशा भ्रमाखाली होतो किंवा अशा याच्याखाली होतो की ज्या आपण लोकशाहीमध्ये जगतो आहोत.
with the tolerance people who live with respect, humility and compassion. म्हणजे अशा पद्धतीच्या लोकांमध्ये की जे टॉलरन्स म्हणजे ज्यांच्याकडे पेशन्स आहेत, की जे दुसऱ्याला सहन करू शकतात, सहनशीलता ज्यांच्यामध्ये आहे, हे रिस्पेक्ट म्हणजे एकमेकाबद्दल आदर आहे, आणि कंपॅशन म्हणजे करुणा ज्यांच्यामध्ये आहे, अशा प्रकारच्या याच्यामध्ये आपण राहतो. त्यानंतर सॅडली इट्स अपियर दॅट आय वॉज मिस्टेकन, म्हणजे मी चुकीच्या इम्प्रेशन मध्ये होतो किंवा माझा गैरसमज होता अशा पद्धतीचा, की अशा पद्धतीच्या जगामध्ये मी राहतो आहे म्हणून. कुठे गेला आता परत, एक मिनिट. Sadly, it's appear that I was mistaken, as we people have set out to celebrate the unjust oppressions of our fellow citizens and build our festival on a corpus of religious harmony. म्हणजे धर्माच्या म्हणजे एकूणच धर्माच्या बंधुत्वाच्या वरती, त्याच्या थडग्यावरती एकंदरीत आपण आपला उत्सव साजरा करतो आहोत की काय, असा त्याचा मोठा अर्थ होतो आणि मला प्रचंड त्याचं दुःख आहे. त्यानंतर आय डू नॉट बिलीव्ह दॅट राम प्राण प्रतिष्ठा हॅज एनिथिंग डू विथ द राम, म्हणजे रामाची जी प्राण प्रतिष्ठा होते त्याचा रामाशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही. बट एव्हरीथिंग डू विथ द बीजेपी अँड मोदीजी, याचा संबंध सरळ भारतीय जनता पक्ष आणि मोदीची आहे. आय सी धिस डे टू फॉरवर्ड द डार्कर टाइम्स दॅट lie ahead, wherever the core principle of our democracy and the building blocks upon which our nation was built will be demolished by the wave of fascism that will overtake us all. म्हणजे या संदर्भातलं मी असं बघतोय भविष्याच्या मध्ये की आता हा सगळा अंधार युगाचा कार्यक्रम आहे, आणि जे आपण लोकशाहीची जी मूल्य आणि ज्यासाठी केलं होतं ते एक फॅसिझम त्याला कब्जा करतोय. History has shown us time and time again that regardless of how much power and privilege one enjoy in the present, consequence almost always follow. Until then, I am simply making my objection to this celebration. म्हणजे हिस्ट्री हॅज शोन अस टाइम टू टाइम, म्हणजे इतिहासानं आपल्याला वेळोवेळी या संदर्भात दाखवलेलं आहे की पॉवर आणि प्रिव्हिलेजच्या संदर्भातला आपण किती पद्धतीनं त्याचा संदर्भातला आपल्याला अधिकार आहे किंवा त्याचा हक्क आहे किंवा कुठल्या पद्धतीने आपण राहत आहोत. तर कॉन्सिक्वेन्स ऑलमोस्ट ऑलवेज फेलो. अंटिल देन आय एम सिम्पली मेकिंग माय ऑब्जेक्शन टू दिस सेलिब्रेशन. मी माझं या संदर्भामध्ये असणाऱ्या या समारोहाला किंवा या उत्सवाला माझं नम्रपणे ऑब्जेक्शन किंवा त्या संदर्भातला आक्षेप नोंदवतो आहे. द रेस्ट इज ऑलवेज अप टू यू. बाकी तुम्ही सगळं काही तुमच्यावरती सोडतो आहे. राजू परुळेकर. किरण एक फक्त त्यातलं हे आहे की कॉन्सिक्वेन्सेस ऑलवेज फॉलो. त्याच्यात एक असा मुद्दा आहे की कितीही पॉवरफुल, कितीही बलाढ्य आणि अजिंक्य जरी सत्ता असली तरी त्यांना त्याचे परिणाम भोगावेच लागतात, असं इतिहासाने आपल्याला परत दाखवलं, सांगितलेलं आहे फेलो. वारंवार त्याची पुनरावृत्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद राजू परुळेकरजी, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी या संदर्भामध्ये संवाद साधला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही हे सगळं राजू परुळेकरांचं ऐकलेलं आहे. जसं मी सांगितलं की क्रॉसरोडवर पत्रकार उभा असतो आणि त्याला लोकांना दिशा दाखवण्याचं काम हे त्याच्याकडे असतं. जेव्हा पत्रकाराला पूर्णतः समजत नाही त्यावेळेस तो विचारवंतांकडे, त्यातल्या असणाऱ्या तज्ञ लोकांकडे ज्यांचा अनुभव आहे, जे निरक्षीर विवेकानं विचार करतात आणि या देशावरती प्रचंड प्रेम करतात, इथल्या लोकशाही मूल्यांवरती प्रेम करतात, इथल्या असणाऱ्या विविधतेने नटलेल्या देशावरती प्रेम करतात, त्या लोकांकडे, अशा विचारवंतांकडे आपण जातो आणि त्यांच्याकडनं या संदर्भात जाणून घेत असतो. आपण राजू परुळेकर असतील, अन्य इतर विचारवंत आपल्या मॅक्स महाराष्ट्रावर येतात, त्यामागे एक प्रकारे आम्ही जागल्याची भूमिका निभावत असतो. झोपलेले असतील तर जागे व्हा, जागे असाल तर चालत जा, चालत असाल तर धावा, धावत असाल तर आपल्या लक्ष्याला, आपल्या एकंदरीत मानवतेला जपण्यासाठी, लोकतंत्राला वाचवण्यासाठी आणि संविधानाची रक्षा करण्यासाठी आपण कटिबद्ध झालं पाहिजे. हे बोलून मी ते थांबतो. तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.